भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश संघटनेत महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे। यामध्ये उत्तर महाराष्ट्रातून रोहिणी नायडू नाशिक यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे। रोहिणी नायडू या गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात सक्रिय असून त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत। भाजप अंत्योदय सेल अध्यक्षा, भाजप महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस, भाजप नाशिक शहर महिला मोर्चा अध्यक्षा, भाजप नाशिक शहर सरचिटणीस तसेच महिला आयोगावर सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे। संघटनेच्या तळागाळापासून ते प्रदेश पातळीपर्यंत काम करत त्यांनी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी मोलाचे योगदान दिलं आहे। त्यांच्या नियुक्तीमुळे उत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक कामकाजाला अधिक गती मिळेल तसेच महिला कार्यकर्त्यांना नेतृत्वाची नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होते आहे। रोहिणी नायडू यांच्या निवडीचे पक्षाच्या विविध स्तरातून स्वागत करण्यात येत असून अभिनंदन करण्यात येत आहे।